Good afternoon, all of you. In this lecture, we will start our next unit number 3, recent trade in service sector. So in last lecture, we will discuss what is mean by retailing, retail sector, then FDI role, career opportunities in retail sector. अशा बऱ्याचशाच कॉन्सेप्ट आपण युनिट नंबर 2 मध्ये लर्न केलेले आहे. सो युनिट नंबर 3 मध्ये आपल्याला काय लर्न करायचं आहे तर रिसेंट ट्रेड इन सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टरचे काही टाइप्स बघितले आपण युनिट नंबर 1 मध्ये. सो त्या सध्या ट्रेंड काय आहे सर्व्हिस सेक्टरचा, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग काय आहे, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग काय आहे, देन लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग काय आहे, ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत ते आपल्याला युनिट नंबर 3 मध्ये लर्न करायचे आहे. त्याचबरोबर बँकिंग अँड इन्शुरन्स सेक्टर ची सिस्टीम कशी रन होते, सिंपल ज्या कॉन्सेप्ट आहेत दॅट मीन्स एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, देन ऑल्सो एफडीआय, ह्या सुद्धा कॉन्सेप्ट आपल्याला युनिट नंबर 3 मध्ये लर्न करायचे आहे. आणि थर्ड पार्ट मध्ये मग लॉजिस्टिक काय आहे, दॅट मीन्स नेटवर्किंग, इट्स इम्पॉर्टंट अँड चॅलेंजेस. ओके, सो अशा कॉन्सेप्ट लर्न करायचे आहे. सो नाव वी स्टार्ट अवर क्वेश्चन नंबर फर्स्ट. What is business process outsourcing and its features, objective, benefits and limitation? असे क्वेश्चन आपण आजच्या लेक्चरला कंप्लीट करणार आहोत. In this era of globalization, the term business process outsourcing or BPO, that means business process outsourcing, has gained prominence. Outsourcing has been taking place for many years, but has gained momentum since 1990s due to the rise of internet and communication technology. म्हणजे ज्या काही आउटसोर्सिंगची काय म्हणतो आपण, आउटसोर्सिंग जास्तीत जास्त आपण कधीपासून यूज करायला लागलेलो आहोत, टेक्नॉलॉजी जेव्हापासून आपल्याला इंट्रोड्यूस झालेली आहे, इंटरनेट कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आफ्टर 1990s, तेव्हापासून बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग असेल किंवा इन जनरल आउटसोर्सिंग मध्ये जितक्या कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट आपण यूज करत आहोत. सिंपली बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग रेफर्स टू कॉन्ट्रॅक्टिंग आउट ऑफ पर्टिक्युलर बिझनेस फंक्शन टू अन आउटसाइड कंपनी इन ऑर्डर टू रिड्यूस कॉस्ट. म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग मध्ये काय असतं, फॉर एक्झाम्पल एक बिझनेस आहे आणि त्या बिझनेसला त्यांचे डे टू डे फंक्शन रन करण्यासोबत आणखी काही ज्या फंक्शन रन करावे लागतात त्या फंक्शनसाठी दे हेल्प टू अनदर बिझनेस और आउटसाइड द बिझनेस. म्हणजे बिझनेसच्या बाहेरच्या एखाद्या बिझनेसची हेल्प घेऊन ते त्यांचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करतात. ओके, दिस इज कॉल्ड द बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. सो आउटसोर्सिंग ह्या वर्ड वरून लक्षात येईल तुमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या बाहेरच्या कंपनीज किंवा बिझनेसेस सॉल्व्ह करतात त्या कॉन्सेप्टला बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल ऑफ बीपीओ would be a manufacturing company outsourcing its accounting work to an outside accounting firm, or telecommunication firm using an outside company to handle customer services. म्हणजेच काय, सपोज एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, मग मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं काम काय असतं, रॉ मटेरियल कन्व्हर्टेड इनटू फिनिश्ड प्रोडक्ट, राईट. सो तर ह्याच बरोबर त्यांना बऱ्याचशाच गोष्टी मेंटेन कराव्या लागतात, लाईक अकाउंटिंग असेल किंवा कस्टमर केअर असेल, अदर थिंग. सो ह्या ज्या थिंग आहेत, ह्या जे वर्क आहेत हे ते स्वतः हँडल करू शकतात का ऍट द सेम टाइम? नो. दॅट इज वाय सच अ टाइप्स ऑफ कंपनी प्रेफर बीपीओ मेथड. आणि अशा कंपनी काय करतात तर बीपीओ मेथडला इम्पॉर्टंट हे देतात. अँड दे सॉल्व डे टू डे प्रॉब्लेम. इज इट क्लिअर कॉन्सेप्ट? Is it clear what is mean by BPO? Yes, ma'am. तुमचे रिप्लाय फटाफट येऊ देता. So business process outsourcing involve delegating of internet business process to an outside service provider who own, administrator and manage its according to pre-decided parameters. So आपण यामध्ये काय करतो, so here we decide a specific parameter to solve such a types of problem.
मग तुमचे प्रॉब्लेम कशाशी रिलेटेड असू शकतात, लाईक ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड असेल, देन अकाउंटिंगशी रिलेटेड असेल, समटाइम फायनान्सशी रिलेटेड असू शकतात. सो आपण हे काय करतो तर ऑनलाईन माध्यमातून ऑनलाईन सोर्सेस यूज करून वी सॉल्व अवर प्रॉब्लेम. ओके, सो दिस इज कॉल्ड द बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. सो पुढे दिलेलं आहे ऍक्च्युअली बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग मध्ये कशा पद्धतीने प्रॉब्लेम हे सॉल्व्ह केले जाऊ शकतात. So business process outsourcing is typically categorized into back office outsourcing and front office outsourcing. So back office outsourcing म्हणजे काय बघा, back office outsourcing which includes internal business function such as human resource or finance and accounting. म्हणजे हे बॅक ऑफिसचे आउटसोर्सिंग जे आहेत याच्यामध्ये जे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात ते असणार आहेत HRM शी रिलेटेड असतील, फायनान्सशी रिलेटेड असेल किंवा अकाउंटिंगशी रिलेटेड जे काही फंक्शन आहे, जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह केले जातात. देन फ्रंट ऑफिस आउटसोर्सिंग which includes customer related service such as contact center service. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्रंट ऑफिस म्हणजे काय, जे एक्सटर्नलशी रिलेटेड आहेत आउट ऑफ ऑर्गनायझेशन. जे कस्टमर हा इंटरनल पार्ट आहे का, नाहीये. कस्टमर कसा आहे तर एक्सटर्नल पार्ट आहे ऑर्गनायझेशन साठी. मग कस्टमरचा सर्वे करायचा आहे, कस्टमर वरती रिसर्च करायचा आहे, कस्टमरचा डेटाबेस कलेक्ट करायचा आहे, कस्टमरचे फीडबॅक कलेक्ट करायचे आहेत. सो असे जे काही वर्क आहेत, सो हे आपण काय करू शकतो, एका थर्ड पर्सन कडे, थर्ड कंपनीकडे वर्क हे डिस्ट्रीब्यूट करू शकतो. दिस इज कॉल्ड फ्रंट ऑफिस आउटसोर्सिंग. अँड बॅक ऑफिस म्हणजे काय, जे विदिन दी ऑर्गनायझेशनशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, इंटरनलशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, मग ते अकाउंटिंगशी रिलेटेड असू शकतात, ह्युमन रिसोर्सेसशी रिलेटेड असू शकतात, फायनान्स रिलेटेड असू शकतात. हे सुद्धा प्रॉब्लेम आपण एका थर्ड बिझनेस सोबत डिस्कस करून सॉल्व्ह करतो. So this is called back office outsourcing. Okay. Then BPO, that is a contracted outside companies countries, is called offshore outsourcing. आणि तुम्ही एखाद्या थर्ड कंट्री सोबत जरी कॉन्ट्रॅक्ट केला तर त्या थिंगला ऑफशोर आउटसोर्सिंग असे म्हणतात. हे ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट असेल लास्ट सेंटेन्स. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. So back office internal, front office external, and offshore that means out of country. Short मध्ये लक्षात ठेवा. So next is service provided by BPO customer support. So कोणत्या सर्व्हिसेस BPO च्या अंडर कव्हर केल्या जातात? फर्स्ट आहे टेक्निकल सपोर्ट. It involves related to finding and providing solution for customer problem. To हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इंटरनेट. आता टेक्निकल्स ह्या वर्ड वरून लक्षात येईल ते टेक्निकल रिलेटेड प्रॉब्लेम हे सॉल्व्ह केले जातात. मग ते हार्डवेअर असू देत, सॉफ्टवेअर असू देत, कस्टमरशी रिलेटेड. फॉर एक्झाम्पल आपला प्रॉब्लेम काय आहे, वी कलेक्ट कस्टमर फीडबॅक थ्रू ऑनलाईन. ओके, ऑनलाईन मधून आपल्याला काय करायचं आहे, कस्टमर फीडबॅक हा कलेक्ट करायचा आहे. सो आपण एखाद्या टेक्निकल कंपनीकडे, म्हणजे ज्यांचा टेक्निकल सपोर्ट स्ट्रॉंग आहे, अशा एखाद्या IT कंपनीची हेल्प घेऊ शकतो. राईट. देन सेकंड इज सेल्स अँड टेल मार्केटिंग. इट इन्व्हॉल्व इंटरॅक्टिंग विथ द कस्टमर टू सेल और प्रमोट प्रोडक्ट ऑफ द कंपनीज. म्हणजे तुमच्या कंपनीला काय करायचं आहे, प्रमोशन करायचं आहे, प्रमोट करायचं आहे तुमचं प्रोडक्ट. तर तुम्ही काय कराल, सेल अँड टेल मार्केटिंग हा इम्पॉर्टंट द्या. फॉर एक्झाम्पल कॉल सेंटर टू सेल क्रेडिट कार्ड, सिम कार्ड, इन्शुरन्स स्कीम एक्सेट्रा. म्हणजे आपण अशा सुद्धा इन्स्ट्रक्शन, तुम्हाला काही थोडेसे एक्सपिरियन्स असतील बघा, की कॉल सेंटर मधून फोन येतो आणि काही वेगवेगळ्या अशा ज्या स्कीम आहेत किंवा इन्फॉर्मेशन आहेत, ही सुद्धा इन्फॉर्मेशन कन्वे केली जाते. लक्षात येत आहे? सो दिस इज कॉल्ड द सेल अँड टेल मार्केटिंग. देन थर्ड इज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट. It involves various functions like indexing, form data entry, document conversion, processing, scanning, etc. etc. So administrative supporting सुद्धा तुम्ही एका थर्ड किंवा आउटसाइड बिझनेस कडून हेल्प घेऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता.
And last thing is customer relationship management is very important thing in modern world. So it includes services such as order, product support, technical talking help, okay? So marketing research, etc. etc. So कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ज्यामधून बिल्ड होऊ शकते अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा तुम्ही बीपीओ ही मेथड यूज करू शकता. इज इट क्लिअर? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. सो आपण कोणत्या इंटेन्शनने बीपीओ ला इम्पॉर्टन्ट देतो किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बघा. टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ ऑपरेशन बाय डिलिगेटिंग द नॉन कोर ऍक्टिव्हिटी टू अ थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण सांगितलं की मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ऍट द सेम टाइम कॉन्सन्ट्रेट ऑन अकाउंटिंग, फायनान्स, ऍडव्हर्टायझिंग, प्रमोशन ह्या प्रत्येकावरती जर ती कॉन्सन्ट्रेट करत बसली तर त्यांचं काय होणार आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे जास्त येईल, राईट. सो ऍट दॅट टाइम मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रेफर बीपीओ मेथड. मग ते काय करतील तर जे नॉन कोर ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या त्या कंपनीशी फारशा महत्वाच्या आहेतच, पण त्यांचा मेन मोटो काय आहे, प्रोडक्शन. ओके, दॅट मीन्स रॉ मटेरियल कन्वर्टेड इनटू फिनिश्ड प्रोडक्ट. आणि याच्या व्यतिरिक्त मग काय करायचं आहे तर ऍडव्हर्टायझिंग करायची आहे. मग ते काय करतील, ऍडव्हर्टायझिंग एजन्सीची हेल्प घेतील. सो त्यामधून काय होणार आहे, टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ ऑपरेशन, राईट. सेकंड थिंग, टू पुट द रिसोर्सेस अवेलेबल विथ द ऑर्गनायझेशन टू बेटर यूज देअर बाय इन्क्रीज इट्स प्रॉफिटेबिलिटी. आणि जे काही रिसोर्सेस आहेत हे रिसोर्सेस फक्त आपल्या मेन मोटोसाठीच युटिलाइज करा आणि बाकीचे नॉन कोर ऍक्टिव्हिटी आहेत हे तुम्ही बीपीओ साठी काय करू शकता, बीपीओ कडे देऊ शकता. म्हणजेच काय होणार आहे, इट्स हिअर सेड प्रॉपर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. We will continue. So third point is to avail the specialized service of the third party service provider. So जसं आपण सांगितलं नॉन कोर ऍक्टिव्हिटी आहे ते आपण थर्ड पार्टी कडे देऊ शकतो. To enable the organization to focus exclusively on core business or core services. Then to strengthen strategy business relationship, which is the number of organization. This can ensure consistently economical service for a long period of time. म्हणजेच जो आपला स्ट्रॉंग पॉइंट आहे दॅट मीन्स वी कॉन्सन्ट्रेट ऑन ओनली स्ट्रॉंग पॉइंट and we forward some technical thing or some non-core activity to other business process outsourcing. Then third, next is to free management from day-to-day operation. मग आपण काय करू शकतो, मॅनेजमेंट कॉन्सन्ट्रेट ऑन डे-टू-डे ऑपरेशन आणि बाकी थिंग ज्या आहेत ते आपण काय करू शकतो, बीपीओ कडे ट्रान्सफर करू शकतो. Then to increase flexibility to meet changing business condition. म्हणजेच काय सांगायचं आहे, टू इन्क्रीज फ्लेक्झिबिलिटी टू मीट चेंजिंग बिझनेस कंडिशन. काही वर्क आपल्या इथे ऑटोमॅटिक काय होणार आहे तर रिड्यूस होणार आहे. दॅट मीन्स टू इन्क्रीज द फ्लेक्झिबिलिटी टू डे ऑपरेशन अँड टू सॉल्व कंडिशन. Okay guys, we will continue on next lecture. Okay, in next lecture. Thank you.